नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांची जी एकमेकाच्या विरोधात घोडदौड सुरू आहे, ही असतानाच अंतर्गत सुद्धा एकमेकांचे पाय ओढणे हा प्रकार सुद्धा सुरू आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू असला तरी प्रकर्षाने जाणवतोय असला प्रकार तो सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात। या ठिकाणी असा विचित्र प्रसंग महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सुद्धा घडून आलेला आहे की तो म्हणजे असा की सांगलीमध्ये महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेनं पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। मात्र ती सांगलीतील काँग्रेसजनांना पसंत नाही। सांगलीच्या काँग्रेसजनांचं मत आहे की शिवसेना यांच्यातील समझोत्यानुसार उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरची जी उमेदवारी आहे ती काँग्रेसला दिलेली आहे आणि त्या बदल्यात आम्हाला सांगलीची पाहिजेच असं त्यांचं मत आहे। म्हणजेच सांगलीमध्ये सध्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अंतर्गत प्रचंड कुरघोडी सुरू आहेत। याचाच अर्थ सांगली आणि हातकणंगले मतदारसंघात सोकियांचाच खोट आणि दोन्ही शिवसेनेना पायकोट असा प्रकार सुरू असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। याचं कारण म्हणजे हातकणंगले मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने मैदानात आहेत। असं असतानाच भारतीय जनता पक्षाबरोबर सहयोगी सदस्य म्हणून राहिलेले आमदार प्रकाश आवाडे मैदानात उतरलेले आहेत। म्हणजेच महायुतीमध्येच या दोघांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। जसं सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे, तीच शक्यता हातकणंगले मतदारसंघात आहे। म्हणूनच असं म्हटलं जातंय की सांगलीमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत जे खोट घातली जात आहे त्याचा पायकोट अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहे। कारण जर काँग्रेसकडून विशाल पाटील मैदानात उतरले, त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केली तर शिवसेनेच्याच उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपसुकच भारतीय जनता पार्टीचा तिथे फायदा होणार आहे। संजय काका पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। म्हणूनच अगदी वरिष्ठ पातळीवर म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडनं यात लक्ष घातलेलं आहे। रविवारीच या संदर्भात काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांना सूचना आल्यात आणि थेट सांगलीतील विश्वजित कदम यांना सुद्धा सूचना आलेल्या आहेत की जरा सबुरीनं घ्या, महाविकास आघाडीला कुठं धक्का पोहोचणार नाही। महाविकास आघाडीच्या संपूर्ण राज्यभरातील एकूण एकोप्याला कुठं तडा जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। कारण जर सांगलीत बंडखोरी झाली तर त्याचं पेव इतर ठिकाणी फुटू शकतं। म्हणून काँग्रेसनंच आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। नाना पटोले सुद्धा यात लक्ष घालणार आहेत। जसा सांगलीत हा प्रकार सुरू आहे, मी सांगितल्याप्रमाणे तोच प्रकार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरू आहे। कारण त्याचं असं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं महायुतीमधून धैर्यशील मानेंना उमेदवारी दिलेली आहे। धैर्यशील माने हे विद्यमान खासदार, कारण गेल्या वेळी ते शिवसेनेतून म्हणजे जेव्हा शिवसेना एकत्र होती 2019ला ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि विजयी झाली होती। जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर जाणं पसंत केलं। म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आपलं सर्वतोरी बळ वापरून धैर्यशील मानेंना महायुतीतून उमेदवारी दिली खरी, परंतु भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र त्याला आता खो घातल्याची परिस्थिती आहे। कारण प्रकाश आवाडे उमेदवारी अर्ज भरणारच यावर ठाम आहेत। त्यांनी त्यांच्या ताराराणी पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे। प्रकाश आवाडेंची समजूत काढण्यासाठीची जबाबदारी अर्थातच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे। या दोघांनी आवाडेंची समजूत काढावी, त्यांना महायुतीबरोबर राहण्यासाठी प्रवृत्त करावं आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना मदत करून महायुतीचा हा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्वतःवर जबाबदारी घेऊन त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। शनिवारी त्यांचा कोल्हापूर दौरा झाला। या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी विनय कोरेंची त्यांच्या घरी जाऊन वारणानगर जाऊन भेट घेतलेली आहे। ती म्हणजे यासाठीची आवाडींची समजूत काढा। आता जर आवाडींची समजूत काढायची असेल तर विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरची धुरा सोपवलेली आहे ती त्यांनी पार पाडावी अशी एकनाथ शिंदेची अपेक्षा आहे। जर हे घडलं नाही तर मात्र एकनाथ शिंदे थेट देवेंद्र फडणवीस अथवा अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत जाणार का हा खरा प्रश्न आहे। कारण प्रश्न जसा राजकारणाच्या अस्तित्वाचा आहे
तसाच प्रतिष्ठेचा आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने मैदानात असताना भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी आमदारांनी त्याला विरोध करणं आणि उमेदवारी अर्ज भरणं हे आपल्या तत्वात बसणार नाही आणि यामुळं महायुतीच्या एकूण प्रक्रियेला धोका पोहोचेल असं एकनाथ शिंदेचं मत आहे. एकनाथ शिंदेचं हे जरी मत असलं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांचा असा होरा आहे की ही उमेदवारी देताना त्या ठिकाणी प्रबळ व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे. धैर्यशील माने महायुतीचे उमेदवार असले तरी उमेदवार निवडून येण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते केले जातीलच, पण त्यासाठी उमेदवाराचा प्रबळ असावा असं भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांचं मत असावं, म्हणूनच त्यांनी आवाडेनं पुढे केलं असावं असंही सांगितलं जात आहे. पण कोरे यांनी या प्रकरणात खूपच लक्ष घातलेलं आहे. कोरेंना हातकणंगले मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हेच एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी कोरे प्रयत्नशील आहेत. म्हणूनच त्यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की धैर्यशील माने असोत किंवा आवाडे असोत, जे असतील त्यांना आम्हाला निवडून आणावंच लागेल आणि भारतीय जनता पार्टी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. दोन्ही मतदारसंघात मात्र ठाकरे शिवसेनेला आणि शिंदे शिवसेनेलाही पायकोट बसत आहे. म्हणूनच सांगली आणि हातकणंगले मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.